श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण नाशिक येथील रहिवासी असलेल्या सुषमाताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील स्वामींनी मला दिलेले खूप मोठे अनुभव शेअर करत आहे. स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम सांगायला फार आनंद वाटेल की मी महाराजांच्या सेवेमध्ये कशी आली. 2002ची गोष्ट. 2002 साली महाराजांचे माझ्या जीवनामध्ये आगमन झाले. ते अशा रीतीने झाले की मी त्याची कल्पना देखील करू शकत नाही. प्रत्येक स्वामी भक्ताच्या जीवनामध्ये महाराज वेगवेगळ्या रूपामध्ये येतात. तसेच माझ्या जीवनामध्ये देखील आले. अगोदर महाराजांनी मला प्रचिती दिली, त्यानंतर मी महाराजांच्या सेवेत आले. स्वामी भक्तांनो, काय झालं की माझे जे काही वडील होते त्यांनी खूप कर्ज झालं होतं. त्यांच्यावरती खूप कर्ज झालं, त्यामुळे त्यांनी जे आमचं घर होतं ते गहाण टाकलं होतं. घर गहाण टाकलं. खूप बिकट परिस्थिती आमच्यावरती आली होती. घराची निलामी होणार होती. घराची निलामी आली त्यावेळेस मला खूप वाईट वाटायला होतं, कारण त्यावेळेस मी फर्स्ट इयरला होती. त्यावेळेस मला सर्व काही कळत होतं. आईची परिस्थिती, कारण आई मेसचे डबे करून आम्हाला सांभाळत होती, आमचं शिक्षण करत होती. पण वडील मात्र असे त्यांना जाणीवच नव्हती. आमचं स्वतःचं हक्काचं घर गेलं. त्यानंतर आम्ही रेंटच्या घरात राहू लागलो. खूप कष्ट सोसले आम्ही. त्यानंतर माझे ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर नोकरीच्या शोधामध्ये मी पुणे येथे आले. मला पुणे येथे आल्यानंतर नोकरी शोधताना एक अशी मैत्रीण भेटली की तिने महाराजांविषयी मला सांगितलं. मी महाराजांना मनोमन म्हटलं, तुम्ही जर खरं असाल ना तर आम्हाला आमचं स्वतःचं घर होऊ द्या. ज्यावेळेस आमचं स्वतःचं घर होईल ना त्यावेळेस मी तुम्हाला मानेल, असं मी महाराजांना म्हटली. आणि इकडे आईन ते घर बघतच होते, कारण मी आता नोकरीचा शोध घेत होते आणि वडील देखील पैसे भरून माझे वडील सरकारी नोकरीला लागले होते. सरकारी नोकरीला लागल्यामुळे आता घर शोधायचं होतं, पण आम्हाला आमच्या बजेटमध्ये योग्य किमतीमध्ये घर काही मिळत नव्हतं. खूप सारे शोधत होतो. आणि त्यावेळेस महाराजांनी अशी काही लीला केली की मी ती लीला कधीच विसरू शकत नाही. मी जेव्हा घरी आले त्यावेळेस आम्ही एकदा असंच घर शोधत बघत होतो, तर महाराजांचं जिथे मठ होता त्याच्या शेजारीच खूप छान फ्लॅट होता. ते बघून मला खूप आश्चर्य वाटलं. आणि ते फ्लॅट आम्हाला मिळेल की नाही असं वाटतच नव्हतं की तो फ्लॅट आम्हाला मिळेल. जवळपास तो 30 ते 32 लाखाचा फ्लॅट होता, पण कमी जास्त करून त्याने 25पर्यंत आलं. आईला म्हटलं की आपण ठीक आहे. मग महाराजांना विनंती केली, तुमची इच्छा असेल मी तुमच्या सेवेत यावं तर हा फ्लॅट आम्हाला मिळू द्या. आणि स्वामींच्या कृपेने खूप अडचणी त्याच्यामध्ये देखील आल्या. आमचं लोन देखील होत नव्हतं, कारण आमचा क्रेडिट स्कोअर हा खूप कमी झालेला होता. त्यामुळे सर्व काही प्रोसेस व्हायची, पण नेमकी शेवट आला की लागीच ते नाही म्हणायचे. असे आमचे जवळपास 4 ते 5 बँकेमध्ये जाऊन झालो. शेवटी आम्ही खूप थकलो. मी मग महाराजांकडेच गेली, महाराज मला आता अंत बघू नका. आमचं एका ठिकाणी कुठल्या तरी बँकेमध्ये लवकर लोन होऊ द्या आणि आम्हाला ते घर मिळू द्या, कारण आम्ही ॲडव्हान्स देखील दिलेला होता, पण लोन मात्र होत नव्हतं. त्यानंतर अशी काही आम्हाला प्रोसेस झाली. गुरुवार होता. गुरुवारी स्वामींच्या कृपेने आमचं लोन सँक्शन झालं. लोन मिळालं, सर्व झालं आणि तो फ्लॅट आम्हाला मिळाला. त्यावेळेस मला खूप आनंद झाला. तेव्हापासून मी महाराजांना मानू लागली आणि महाराजांची सेवा करू लागली. मी फार काही करत नव्हते. जॉब करायची, पण महाराजांचं नामस्मरण, गुरुवारचा उपवास करणे, कधीतरी मठात जाऊन दर्शन घेणे, अशा सेवा महाराज माझ्याकडून करून घेतात. पण त्या महाराज असे होते ना की मी काही एखादी इच्छा व्यक्त केली तर महाराज ती इच्छा माझी पूर्ण करायचे. आणि मी महाराजांचा निरंकार उपवास धरेल असं महाराजांना म्हणायचे आणि महाराज देखील माझी इच्छा पूर्ण करायचे. त्यामुळे दिवसेंदिवस महाराजांवरचा श्रद्धाभाव खूप वाढत गेला. त्यानंतर माझी जी काही लहानी बहीण होती ती देखील जॉबला लागली आणि सर्व काही व्यवस्थित सुरू झालं स्वामींच्या कृपेने. वडिलांना ड्रिंकचं व्यसन होतं, ते देखील हळूहळू कमी व्हायला लागलं
लागलं होतं. त्यामुळे माझा महाराजांवरती खूप विश्वास बसला, कारण आमच्या घरात अगोदर प्रचंड भांडणं होत असायचे. माझे वडील जे होते ते खूप म्हणजे खूप भांडण करायचे, आईला खूप त्रास द्यायचे. आईकडे एकसुद्धा दागिना त्यांनी ठेवलेला नव्हता, सर्व दागिने मोडून टाकले होते. ते बघून मला खूप वाईट वाटायचं. महाराजांकडे विनंती करून माझे वडील जे रोज ड्रिंक घ्यायचे ते आता कमी झालेले होते. त्यामुळे आणि घरामध्ये ते आमच्याशी खूप म्हणजे खूप रागीट स्वभाव असल्यामुळे खूप कठोरतेने वागत असायचे. पण त्यांच्यामध्ये खूप बदल होत चालला होता. ते आमच्याशी आता व्यवस्थित वागायला लागले होते. त्यानंतर मग माझी बहीण जॉबला लागली, मीही जॉबला लागले आणि सर्व काही सेटल व्यवस्थित झालेलं होतं. त्यानंतर मला लग्नासाठी स्थळं बघायला सुरुवात झाली. लग्नासाठी स्थळं बघत असताना माझी एकच इच्छा होती की महाराजांचा सेवेकरी मुलगा मला मिळावा आणि महाराजांची माझ्याकडून सेवा होवी, कारण माझ्याकडून काहीच सेवा होत नव्हती. फक्त मनातल्या मनात नामस्मरण माझं कामामध्ये चालू असायचं, एवढीच माझी सेवा असायची. आणि स्वामींच्या कृपेने 2010 साली माझे लग्न झाले. 2010 साली महाराजांच्या कृपेने मला खूप छान मुलगा मिळाला आणि विशेष म्हणजे नाशिक येथे आले. नाशिकला आल्यानंतर सर्व काही सेटल वेल फॅमिली मला मिळाली. त्यामुळे खूप आनंद झाला. ही स्वामींच्याच सेवेची प्रचिती होती, स्वामींच्या सेवेमुळे हे घडलेलं होतं. माझी जी लहानी बहीण होती ती देखील महाराजांची सेवा करू लागली होती. माझी आई देखील महाराजांचं नामस्मरण करतच होती. त्यानंतर स्वामी भक्तांनो काय झालं, लग्न झाल्यानंतर संसाराच्या जबाबदाऱ्यामध्ये मी जॉब पूर्णपणे सोडून दिलेला होता. मिस्टर वेल सेटल असल्यामुळे मला कशाचीच गरज नव्हती जॉबची वगैरे. त्यामुळे आता महाराजांचं घरामध्ये अधिष्ठान होतंच आणि महाराजांची सेवा आता खऱ्या अर्थाने माझ्याकडून सुरू झालेली होती. स्वामी चरित्राचे पारायण करणे, गुरुचरित्राचे पारायण करणे, त्यानंतर दुसऱ्या काही ज्या सेवा असेल त्या सेवा महाराज माझ्याकडून करून घ्यायला लागले होते. माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये खूप सारे कॉम्प्लिकेशन डॉक्टरांनी सांगितले होते. एक तर बाळ हे होईल, नाहीतर आई राहील, कारण माझी जी वार होती ती वरती होती आणि बाळ खाली होतं. खूप मोठे कॉम्प्लिकेशन होते. पण महाराजांचा मला खूप विश्वास होता की महाराज या संकटातून देखील मला वाचवतील, कारण प्रत्येक संकटामध्ये क्षणोक्षणी महाराज माझ्यासोबत असायचे. ज्यावेळेस डिलेवरीला नेलं त्यावेळी डॉक्टर म्हटले की तुमचं सिझरच करावं लागणार आहे, कारण नॉर्मल डिलेवरीचे चान्सेस नाहीच आहे, कारण वार खाली असल्यामुळे माझं सेक्शनच करावं लागणार होतं. आणि त्यानंतर मला ॲडमिट केलं. मला खूप भीती वाटत होती. मला अगोदर भूलच चढली नाही. डॉक्टर भूल न चढता करायला लागले. मला सर्व काही कळत होतं. मी पाय उचलले. डॉक्टरांना म्हटलं की मला सर्व काही कळत आहे. मी महाराजांना म्हणून प्रार्थना केली, कारण मला प्रचंड बीपीचा त्रास होता. माझा बीपी हा खूप कमी व्हायचा. बीपी कमी झाला तर खूप मोठं कॉम्प्लिकेशन होतील. डॉक्टरांचे बोलणे माझ्या कानावरती येत होते. महाराजांना विनंती केली की माझा बीपी व्यवस्थित होऊ द्या, बाळ सुखरूप बाहेर येऊ द्या, एवढी महाराजांना कळवून विनंती केली. आणि महाराजांनी तसंच केलं आणि माझा बीपी लो झाला नाही, एकदम व्यवस्थित राहिला आणि बाळ सुखरूपपणे बाहेर आलं आणि सर्व काही व्यवस्थित होतं. आमच्या अगोदरच जी केस झालेली होती त्यामध्ये खूप सारे कॉम्प्लिकेशन झालेले होते. डॉक्टरांकडून तिची जी काही शीर होती रक्ताची, ती शीर तुटली होती. तिला प्रचंड रक्तस्राव झालेला होता. त्यामुळे तिथे त्या हॉस्पिटलमध्ये शक्यतो कोणी जात नव्हतं. पण महाराजांनीच आम्हाला तिथे घेऊन गेलो की काय माहीत नाही, कारण आम्हाला हे ॲडमिट झाल्यानंतर कळालं, त्याच्या अगोदर कळालं नव्हतं. पण महाराजांनीच सर्व काही करून घेतलं हे असं म्हणावं लागेल. जिथे स्वामी आहे तिथे कशाचीच कमी नसतात. मला मुलगा झाला स्वामींच्या कृपेने, खूप व्यवस्थित माझा मुलगा. आज तो देखील खूप सुखात आहे, आनंदात आहे. आणि करोनामध्ये महाराजांनी तर अशी आम्हाला साथ दिली, ती ही साथ मी कधीच विसरू शकणार नाही. कारण माझ्या मिस्टरांना कोरोना झाला होता. कोरोना झाला, आम्हाला व्हेंटिलेटर कुठेच मिळत नव्हतं, कारण त्यांची ऑक्सिजन लेवल ही जवळपास 16वरती आलेली होती. सर्व ठिकाणी बघितलं, कुठेच व्हेंटिलेटर आम्हाला उपलब्ध नव्हतं. सर्वत्र चौकशी केली. पण माझी जी काही मावस बहीण आहे ती संभाजीनगर येथे रहिवासी होती. त्यावेळेस घाटी हॉस्पिटलला तिचे मिस्टर आहे, तर त्यांना आम्ही कॉल केला की काही होत असेल तर बघा, कारण खूप क्रिटिकल परिस्थिती आहे. स्वामींना खूप विनंती केली, स्वामींचं नामस्मरण केलं की काही करा, फक्त यांना याच्यातून बाहेर काढा आणि यांना व्हेंटिलेटर मिळू द्या. आणि त्यांच्या ओळखीने कृपेने आम्हाला तिथे व्हेंटिलेटर मिळालं. आम्ही ॲम्ब्युलन्स करून त्यांना तिथे घेऊन गेलो आणि महाराजांनाच म्हटलं तुम्हीच आता त्यांच्या
जवळ थांबायचं आहे, तुम्ही त्याच्यातून बाहेर काढायचं आहे. आणि त्यांच्याजवळ आम्ही एक मोबाईल दिला, त्यांच्याजवळ कंटिन्यू त्या मोबाईलमध्ये तारक मंत्र आम्ही दिला होता. कारण आजूबाजूचे जे पेशंट होते ते एक्सपायर झाल्यामुळे होत असल्यामुळे खूप घाबरले वाटत होतं. पण त्यांची नव्हतीच कॅपॅसिटी की ते बाहेर येतील, कारण खूप म्हणजे खूप ते वीक झालेले होते. पण ते व्हेंटिलेटरवरून 8 दिवसामध्ये बाहेर आले, नॉर्मल वॉर्डला आले. त्यानंतर मग आम्ही तारक मंत्र कंटिन्यू त्यांच्याजवळच ठेवत होतो. त्यांना मी तारक मंत्राचं तीर्थ देखील पिण्यासाठी देत होते आणि तेथून त्यांची सुखरूपपणे घरी त्यांना डिस्चार्ज मिळाला. त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला. ही देखील माझ्यावरती महाराजांची कृपा होती, कारण त्यावेळेस मी बघितलं की किती पेशंट आहेत आणि किती पेशंट रोज दगावत होते. त्यांच्या जवळचे खूप सारे पेशंट गेले होते. त्यामुळे मनात खूप भीती वाटायची. पण महाराजांचा धावा कंटिन्यू सुरू होता, महाराजांचं नामस्मरण सुरू होतं. घरातील सर्वांना करोना झाला, पण महाराजांनी त्या सर्वांना त्याच्यातून बाहेर काढलं. ही स्वामींची शक्ती होती, म्हणून हे शक्य झालं. ज्यावेळेस माझे मिस्टर हे व्हेंटिलेटरवरती होते त्यावेळेस मी महाराजांना नवस केला होता, मिस्टर जर सुखरूप याच्यातून बाहेर येतील त्यावेळेस मी तुमचं गुरुचरित्राचं पारायण करेल. आणि मिस्टर सुखरूप आल्यानंतर गुरुचरित्राचं पारायण मी सुरू केलं. आणि गुरुचरित्राचं पारायण सुरू केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महाराजांनी हम गया नहीं जिंदा हो याची प्रचिती मला दिली. कारण मी जे कलश मांडलेला होता गुरुचरित्र पारायणासाठी, त्या कलशावरती महाराजांची प्रतिकृती तयार झाली. कारण मी महाराजांना त्यांचा आशीर्वाद मागत होते, तुम्ही आमच्यासोबत आहात की नाही याची प्रचिती मला द्या. आणि महाराजांनी त्याच्यावरती त्यांची प्रतिकृती उमटून दाखवून दिलं की मी तुमच्यासोबत आहे, भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे याची प्रचिती त्यावेळेस आम्हाला दिली. स्वामी भक्तांनो, प्रत्येक स्वामी भक्ताने जर मनापासून महाराजांची पूजा केली ना तर महाराज त्याची इच्छा लवकर पूर्ण करत असतात. फक्त स्वामींवरती श्रद्धा, भाव, विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे. असे मला आलेले हे स्वामींचे दिव्य अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशाच सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला देखील असेच अनुभव असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन तुम्ही मला तुमचा अनुभव शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ.